अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई। 46 लाखांचा मुद्देमाल जप्त। पंढरपूर तालुक्यातील शेगाव आणि चिंचोली भोसे येथे अवैधरित्या वाळू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनने धडक कारवाई करण्यात आली आहे। एकूण 46,53,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। एकूण 7 वाहनं जेसीपी सह 5 आरोपींना अटक करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, हेड कॉन्स्टेबल गजानन माळी, क्षीरसागर घंटे, राहुल जगताप, पाडकर, वाडदेकर या पथकाने कारवाई करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार यांचं सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक स्वागतोत्सुक उमेश पाटील, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र राज्य।